अकोला अकोट रोड पर कालिंका मंदिर से एमएससीबी पावर हाउस के दरमियान अकोला शहर से 8 किलोमीटर दूरी पर 22 सितंबर की रात को 8 से 9 के दरमियान एक मोटरसाइकिल सवार तेजस बुंदे अपनी पत्नी श्रीवानी बुंदे के साथ गांव जा रहे थे। रास्ते का काम अधूरा रहने से मट्टी के ढीगार दिखाई नहीं देने से गाड़ी टकराई गई। टकराने से दोनों घायल हो गए। इस दौरान रास्ते से गुजर रहे कार लेकर भीम आर्मी फाउंडेशन के फिरोज खान पठान और आरपीआई के जिला सचिव कुलदीप इंगले, महिला कार्य अध्यक्षा अर्चना धांडे ने घायलों को तत्काल अपनी कार से लेकर अकोला महेंद्र काले इनके हॉस्पिटल में उपचार के लिए भर्ती कराया, जहां पर उनका उपचार चल रहा है। घायलों के परिजनों द्वारा मदद करने हेतु आभार माना। इस प्रकार की जानकारी सुफ़ा न्यूज से बात करते हुए बुंदे परिवार ने दी और साथ में इस मामले की जांच की मांग की। यूसुफ शेख के साथ इरशाद अहमद की रिपोर्ट। आम्ही रस्त्याने येत असताना आम्हाला दिसला नाही की तो मातीचा ढीग होता। आम्ही सरळ त्याच्यावरनं निघून गेलो आणि मग नंतर आम्ही खाली पडलो। त्याच्या बाजूने सिमेंटचे पोते वगैरे होते। आम्हाला दिसला नाही तो मातीचा ढीग, आम्ही सरळ निघून गेलो। आपकी प्रतिक्रिया बताइए मैडम, जो आपने किस तरीके से मदद की? जय भीम। मी अर्चना धांडे, महिला कार्याध्यक्ष आरपीआय आठवले गट। मला असं वाटतं की 2017 पासून रस्त्याचं जे काम सुरू आहे आणि ते अद्याप पूर्ण झालं नाही, याकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि तिथे बांधकाम जे अर्धवट टाकून इंजिनियर आणि ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर हे जे पळत आहेत आणि मजूर वर्ग जो पळत आहे, त्याच्यामुळे सामान्य जे नागरिक आहेत त्यांना सफर व्हावं लागतं। काल हे जोडपं यांना वेळेवर मदत मिळाली म्हणून हे वाचले। आणि मला काय वाटतं माहितीये का, सर्वसामान्य नागरिकांनी जर असे काही प्रसंग बघितले ना, तर माणुसकीच्या नात्याने मदत करायला पाहिजे। कारण शेवटी माणुसकी जिवंत तर आपण जिवंत। आणि माझी शासनाला ही विनंती आहे की तिथे जे मातीचे ढिगार वगैरे लावलेले आहेत, तिथे नुसतं फलक लावून उपयोग नाहीये, तिथे रेडियमची लाईट, सूचना पत्र वगैरे त्यांनी व्यवस्थित लावावे, जेणेकरून प्रत्येक जे राहगीर आहेत तिथे जातात येतात तर त्यांना ते सुटसुटीतपणे दिसावं आणि असे काही इन्सिडेंट झाले नाही पाहिजे। आणि जर याच्या पुढे असे काही हादसे झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने तिथे चक्काजाम आंदोलन करू। येत्या 3 दिवसात आम्हाला प्रशासनाने याबाबत पॉझिटिव्ह निकाल द्यायला पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व समाज बांधव आमच्या परीने योग्य ती कारवाई करू। जय। आपका वकील साहब ये पूछते हम आपसे के साथ प्रतिक्रिया सुनने के बाद आपकी क्या राय रहेंगे इस पर, आप किस तरीके से संबंधित है और इसमें आप पूर्ण प्रकरण पाहता आता सध्या असं निदर्शनास येत आहे की शासनाची जी उदासीनतेची जी भावना आहे ती एकदम चुकीची आहे। आज 2 जीवन वाचलेले आहेत, पण ते कसे वाचले? कारण आता समाजोपयोगी ज्या संघटना होत्या त्या सर्वांनी यांना मदत केली, पण काही लोकांपर्यंत मदत पोहोचत नाही। तर हे जी मदत पोहोचून नाही राहिली, ज्या लोकांनी हे संबंधित गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, त्या संबंधितांवर सर्वांवर कारवाई व्हावी आणि कायदेशीररित्या यामधून लवकरात लवकर तोडगा निघावा। व अकोला जो रस्ता आहे तो मागील 7 वर्षापासून सुरू आहे। आता तरी अकोलेकरांचे जे होणारे हाल आहेत ते शासनाने थांबवावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पूर्ण एक अहवाल मागवावा व संपूर्णपणे नागरिकांचे जे होणारे हाल आहेत त्या संदर्भात त्यांना मदत करावी। आठवले गटाचे आरपीआय गटाचे आठवले गटाचे कार्यकर्ते आणि भीम आर्मी गटाचे फिरोज खान पठाण यांनी माझ्या मुलीला त्यांच्या गाडीत टाकून दवाखान्यात पोहोचवलं। त्यांचे खूप आभार मानतो मी आणि माझ्या मुलीला काहीतरी मदत मिळावी हे शासनाकडे मी मागत आहोत। तो देखते हैं सुफ़ा न्यूज के लिए कैमरामैन यूसुफ शेख के साथ इरशाद अहमद की रिपोर्ट्स। इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक करें और शेयर करें। बने रहें सुफ़ा न्यूज के साथ। ऐसी ही खबरें देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करें। हम मिलते हैं आपसे एक नई खबर के साथ। धन्यवाद।